नमस्कार मंडळी. आज आपण शिकूया सी मध्ये ॲरेज काय प्रकार आहे. आपण जनरली जेव्हा आपण इंटिजर टाइप ऑफ व्हेरिएबल बघतो, आपण आता असं आपण इनिशियलाइज करतो. इंट ए इक्वल टू 20 म्हणजे इंटची व्हॅल्यू ए आहे. आणखीन इंट बी इक्वल टू 30, सो बीची व्हॅल्यू 30 आहे. आणि मला प्रिंट करायचं असेल तर मी याला असं प्रिंटफ पर्सेंटेज डी ए केलं तर हे प्रिंट होईल व्हॅल्यू. तसंच बी करू शकतो, अजून पण कुठची व्हॅल्यू करू शकतो. पण असे जर मला 20 की 30 करायचे असेल, मला प्रत्येकासाठी वेगळी-वेगळी व्हॅल्यू इनिशियलाइज करायला लागेल. प्रिंट करायला पण मला एक सेपरेट प्रिंट स्टेटमेंट लागेल. तर मला जर सगळे प्रिंट करायचे, मला तेवढे स्टेटमेंट लागतील. त्यासाठी मला काही शॉर्टकट नाही आहे. तो म्हणून सीनी बनवलं ॲरेज. ॲरेजमध्ये असं असतं, की एक ॲरे बनवली, तर त्याच्यामध्ये आपण केवढेही व्हॅल्यूज टाकू शकतो. 5, 10, 20, 15 केवढे व्हॅल्यूज टाकू शकतो. आणि त्याला प्रिंट करायला मला त्याच्या इंडेक्स नंबरनी प्रिंट करायला लागतं. फर्स्ट व्हॅल्यू इज इंडेक्स नंबर 0 हे इकडे दिलेले आहे. फर्स्ट व्हॅल्यू इज इंडेक्स नंबर 0, सेकंड व्हॅल्यू इज इंडेक्स नंबर 1, थर्ड तिसरी व्हॅल्यू इज इंडेक्स नंबर 2 आणि चौथी व्हॅल्यू इज इंडेक्स नंबर 3. मला प्रिंट करायला मला असं करायला लागेल, नम सो बेसिकली ॲरे नेम स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये 0 टाकायचा. दॅट विल प्रिंट द फर्स्ट व्हॅल्यू. स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये 1 टाकला तर तो 20 प्रिंट करेल. स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये 30 टाकलं, 2 टाकला तर 30 प्रिंट करेल आणि 3 टाकला तर 40 प्रिंट करेल. ठीक आहे. तर हे आपण इनिशियलाइज केलं. दिस इज इनिशियलाइज आणि हे झालं प्रिंटिंग. ठीक आहे. आता तुम्हाला चेंज करायची असेल व्हॅल्यू तर ह्याच्यामधले, तर आपण रेग्युलर कसं करतो, ए इक्वल टू आपण 45 करतो. तर याची व्हॅल्यू आधी जी 20 होती ती आता 45 होऊन जाईल. ठीक आहे. तर ह्याला ह्याला प्रिंट करायला काय व्हेरी इझी. म्हणजे चेंज करायला काय num2 म्हणजे दुसऱ्या इंडेक्समध्ये जी व्हॅल्यू आहे ती आधी जी पण होती. दुसऱ्या इंडेक्समध्ये आधी व्हॅल्यू काय होती, 30 होती. सेकंड इंडेक्स व्हॅल्यू काय होती, 30 होती. आता त्याला मला चेंज करायचं आहे, 30 ते 37 करायचं मला. असं केलं तर व्हॅल्यू चेंज झाली. तर जर मी हे प्रिंट केलं इकडे तर तुम्हाला न्यू व्हॅल्यू दाखवेल. ठीक आहे. आता जर असे जे माझे 3 व्हॅल्यूज आहेत, तर मला हा लूप हे जर मी लूपमध्ये टाकलं आणि इन्स्टेड ऑफ 0, 1, 2, 3 जर मी इकडे आय टाकला आणि आयची व्हॅल्यू जर मी चेंज केली, तर आय कॅन प्रिंट दिस ॲरेचे values or elements in a print statement using a for loop. मी इकडे एक for loop बनवलेलं आहे. For I equal to 0 till the time I is less than equal to 3. म्हणजे आपली फक्त 3च व्हॅल्यूज आहेत इकडे, इंडेक्स व्हॅल्यूज 3च व्हॅल्यूज आहेत. सो ते प्रिंट करायला आय पुट इन लेस देन इक्वल टू 3. मला काय करायचं आहे, आयची व्हॅल्यू मला वाढवायची आहे. ठीक आहे. आणि मग नंतर काय करायचं आहे, नम आय मी करतोय. सो आधी आयची व्हॅल्यू 0 आहे, तर तो 0च व्हॅल्यू प्रिंट करेल. फर्स्ट व्हॅल्यू प्रिंट करेल, सेकंड व्हॅल्यू प्रिंट करेल, थर्ड व्हॅल्यू प्रिंट करेल. ठीक आहे. आता आपण एक्झिक्यूट करून बघूया, रन करून बघूया आणि बघूया की ह्याच्यामध्ये काय येतं. एरर आलं 19 हे नंतर टाकलं होतं मी. सेमीकोलन पाहिजे, मी कोलन टाकलं इकडे. 23 होते. रन करूया. ठीक आहे. रन झालं. आधी मी इकडे जेव्हा हे केलंय, ही जी पहिली व्हॅल्यू आहे, इकडे आपण असं करूया म्हणजे आपल्याला कळत नाही इकडे हे कुठचं ॲरेमधून आहे. ठीक आहे. सो इंटिजर व्हेरिएबल माझं 20 व्हॅल्यू दाखवतं. हे वालं आहे. ठीक आहे.
माझा ॲरे इज 10, 20, 30, 40. तर मी num 0 जेव्हा प्रिंट करतो, तेव्हा तो फर्स्ट इंडेक्स प्रिंट करतोय, विच इज 10. नेक्स्ट ह्याच्यामध्ये नेक्स्ट इंडेक्स, विच इज 20. नेक्स्ट ह्याच्यामध्ये सेकंड करतोय, विच इज 30. नेक्स्ट ह्याच्यामध्ये तिसरं करतोय, विच इज 40. ठीक आहे. मग त्याच्यानंतर आपण काय केलं, आपण num2 मधली व्हॅल्यू, म्हणजे आपण इंडेक्स 2 मधली व्हॅल्यू आपण चेंज केली. आपण इंडेक्स 2 काय होतं इकडे, इंडेक्स 2 इज हे वाले 30 आहे. सो 30ला मी 37 केला. त्याला जेव्हा मी प्रिंट करतो, सो नाव इट इज प्रिंटिंग 37 फॉर मी. आता जेव्हा मला सगळे एकत्र प्रिंट करायचे, तर मी हा फॉर लूप वापरला होता. त्याचे मी आय इक्वल टू 0, आय इज लेस दॅन इक्वल टू 3, आय प्लस प्लस. ठीक आहे. तर तो इकडे प्रिंट करतोय. इंडेक्स व्हॅल्यू 1, 10, इंडेक्स व्हॅल्यू 2, सॉरी इंडेक्स व्हॅल्यू 0, 1, 2 अँड 3. दॅट्स ऑल. ठीक आहे. तर हे इंडेक्स आता आपण शिकलं की सी मध्ये सिम्पलेस्ट फॉर्म ऑफ ॲरेज कसे असतात, त्यांना इंडिव्हिज्युअली आपण प्रिंट करू शकतो आपण वन बाय वन, किंवा आपण त्याला फॉर लूपमध्ये टाकून आपण प्रिंट करू शकतो.